हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक व शिपाई या दोन पदांची भरती सुरू आहे. 15 डिसेंबरपासून अर्ज करायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे यावेळेस शॉर्टलिस्ट लागणार नाही. त्यामुळे जेवढे विद्यार्थी म्हणजे योग्य पद्धतीने अर्ज सादर करतील, फी पण भरतील, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. परंतु आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू पण केलेला आहे. अभ्यास करत असताना एक टार्गेट ठेवावं लागतं पहा, की एवढे मार्क्स आपण मिळवणं आवश्यक आहे. आणि ते टार्गेट तुम्हाला ठेवता यावं यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. खरं म्हणजे कट ऑफची जी माहिती असते ना, ती परीक्षा झाल्यानंतर द्यायची असते. परंतु मी अगोदरच हा व्हिडिओ बनवत आहे, की तुम्हाला एक टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर राहील. तेवढे आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत आणि त्यानुसार मग अभ्यास करायचा आहे. तर अभ्यास कसा करायचा, स्टडी प्लॅन काय असला पाहिजे, त्याचा सेपरेट एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. पण या व्हिडिओमध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, म्हणजे कट ऑफ किती लागू शकतो, लिपिक आणि पिऊन दोन्हीचा कट ऑफ किती लागू शकतो, जेणेकरून तुम्ही पुढची जी त्यांची आहे, म्हणजे लिपिकचं टायपिंगची परीक्षा आहे आणि पिऊनची स्वच्छता व चापडलेता चाचणी, यासाठी तुम्ही पात्र व्हाल. ती माहिती मी तुम्हाला देणार आहे. शेक्युअर स्कोअर काय असणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी लिपिक आणि शिपाई दोन्ही पदासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 + GSTच्या कमी फीमध्ये तुम्हाला हे ई बुक मिळत आहे. तर आता सुरुवातीला आपण लिपिक पदाच्या संदर्भात पाहूयात. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, लिपिकची जी परीक्षा आहे ती 90 प्रश्न असणार आहेत आणि 90 गुण असणार आहेत. सिलेबसचा एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क सिलेबस या नावाने. तो तुम्ही पाहून घ्या, म्हणजे सिलेबस तुम्हाला कळून जाईल. डिटेल्समध्ये माहिती त्या सिलेबसच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता हे जे 90 प्रश्न आणि 90 गुण आहेत, तर त्यापैकी सेफ स्कोअर काय असेल किंवा सेक्युअर स्कोअर काय असेल, की त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर आपण पुढे टायपिंगसाठी पात्र ठरू. तर 90 पैकीनं तुम्हाला सेफ स्कोअर जर पाहिजे असेल तर 65+ तुम्हाला मार्क्स मिळणं आवश्यक आहे. आणि मी तर तुम्हाला असं सांगेल, की 90 पैकी 70 ते 75 मार्क्स मिळवण्याचं टार्गेट तुम्ही ठेवलं पाहिजे. तर तुम्ही 65+च्या पुढे आरामात जाल. म्हणजे मागचा 10 ऑगस्ट ला जो पेपर झाला तो पाहिला तर एवढा काय असा अवघड पेपर नव्हता. सोपा पेपर होता. थोडेफार प्रश्न अवघड होते, पण बाकी ओव्हरऑल पेपर सोपाच होता. सोपा म्हणजे ईझी टू मॉडरेट असा होता. आणि तसाच पेपर आता यावेळेस सुद्धा येणार आहे आणि तो पेपर मी आपल्या ई बुकमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर 70 ते 75 मार्क्स मिळवण्याचं तुम्ही टार्गेट ठेवा, म्हणजे तुम्ही पुढे टायपिंगसाठी पात्र व्हाल. आता त्याच्यानंतर जो हे झालं लिपिकचं, 70 ते 75 मार्क्स मिळवण्याचं तुम्ही टार्गेट ठेवा, म्हणजे तुम्ही पुढे पात्र व्हाल. आता शिपाई पदाच्या संदर्भात सांगायचं झालं तर शिपाई पदाची जी तुमची परीक्षा आहे ना, त्याच्यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत आणि 30 गुण असणार आहेत. आता याच्यामध्ये सेफ टार्गेट ठरवायचं झालं तर 25+. तसं 25+ ज्या विद्यार्थ्यांना येतील ते विद्यार्थी पुढे स्वच्छता व चापडलेता चाचणीसाठी पात्र ठरतील. तर हा तुमचा सेफ स्कोअर आहे, की तुम्ही लिपिकचं टार्गेट 70 ते 75 ठेवलं पाहिजे आणि शिपाईचं टार्गेट 25+. आणि शिपाईचा पेपर खूप म्हणजे खूपच सोपा पेपर येतो. आणि लिपिकचं मी कमी का सांगितलं त्याचं कारण असं आहे, की गणिताचे 20 प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आहेत, हे 40 प्रश्न झाले तुमचे. त्याच्यानंतर इंग्लिशचे 20 प्रश्न आहेत. जी के मराठी आणि तुमचं संगणक 10-10 प्रश्न आहेत. संगणकामध्ये मार्क्स चांगले येतात मुलांना, पण गणित आणि बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न. तर पेपर सोडवायला वेळ काही बऱ्याच विद्यार्थ्यांना पुरत नाही. त्यामुळं मी लिपिकचं थोडं कमी सांगितलेलं आहे, हे त्याचं कारण आहे. तर लक्षात आले, लिपिकचा सेफ स्कोअर 70 ते 75 तुमचं टार्गेट पाहिजे आणि शिपाईसाठी 25+चं तुमचं टार्गेट पाहिजे. तर आणि तरच तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी पात्र होणार आहात. तर हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आता अभ्यासाला लागा. अभ्यास कसा करायचा, कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा, त्याचा सेपरेट आणि थोडा मोठा व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती सगळी देतो. आजच तो व्हिडिओ येणार आहे. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टी सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टी सिरीज विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.